घरामध्ये येईल गरिबी. श्रावण महिन्यात चुकूनही हे 3 पदार्थ खाऊ नका, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल. मित्रांनो, हिंदू संस्कृतीत वर्षातील प्रत्येक महिना काही ना काही धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व घेऊन येतो. मात्र श्रावण महिना हा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. सर्वांमध्ये विशेष स्थान मिळवून बसलेला आहे. हा महिना सुरू होताच निसर्गात एक वेगळाच बदल जाणवू लागतो. आकाशातून बरसणारा पाऊस, हिरवळीनं नटलेली धरती, नद्यांना आलेला पूर आणि वातावरणात पसरलेली थंडावा यामुळे मन आणि शरीर दोन्ही एकाच वेळी संवेदनशील होतात. अशा काळात माणूस अधिक धार्मिक, अधिक संयमी आणि अधिक अंतर्मुख होतो. याच कारणामुळे श्रावण महिन्याला पवित्रतेचा, संयमाचा आणि शुद्धतेचा महिना मानले जाते. श्रावण महिना म्हणजे भगवान शिवाची विशेष उपासना करण्याचा काळ. शिवभक्तांसाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा असून या दिवसात भोलेनाथाची आराधना केल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे अनेक भक्त श्रावणात सोमवारचे व्रत करतात, काही जण संपूर्ण महिना उपवास पाळतात, तर काही जण आपल्या दैनंदिन आहारात बदल करून साधेपणा स्वीकारतात. हा त्याग केवळ श्रद्धेपुरता मर्यादित नसून त्यामागे शास्त्रीय आणि आरोग्यविषयक कारणेही दडलेली आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर आपल्या शरीरातील पचनशक्ती हळूहळू कमी होत जाते. बाहेरचं वातावरण दमट होतं, रोगजंतूंचा प्रसार वाढतो आणि शरीराला आजारांचा सामना करावा लागतो. अशा वेळी आहारावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक ठरतं. म्हणूनच श्रावण महिन्यात काही विशिष्ट पदार्थ टाळण्याची परंपरा निर्माण झाली आहे. ही परंपरा केवळ धार्मिक नियम म्हणून नव्हे, तर आरोग्य रक्षणाच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरते. श्रावण महिन्यात मांसाहार वर्ज्य मानला जातो. यामागे धार्मिक कारणे तर आहेतच, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे पावसाळ्यात मांस पचायला जड ठरतं. या काळात मांसामध्ये बॅक्टेरिया, विषाणू आणि इतर सूक्ष्मजंतूंची वाढ वेगाने होते. त्यामुळे मांसाहार केल्यास पोटाच्या तक्रारी, संसर्गजन्य आजार आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. यामुळेच श्रावणात मांसाहार टाळणं श्रेयस्कर मानलं गेलं आहे. शिवभक्तांसाठी तर हा त्याग श्रद्धेचा भाग मानला जातो. श्रावण महिन्यात अनेक जण सोमवारचे व्रत करतात. या व्रतादरम्यान केवळ उपवासच नव्हे तर आहाराबाबतही काही नियम पाळले जातात. व्रताच्या दिवशी काही विशिष्ट धान्य, कडधान्य किंवा पदार्थ वर्ज्य मानले जातात. विशेषतः वरीसारख्या काही पदार्थांचे सेवन टाळावे, असे सांगितले जाते. त्याचप्रमाणे उपवासानंतर जेव्हा फलाहार केला जातो, तेव्हाही काही फळं खाण्याबाबत बंधन पाळलं जातं. उदाहरणार्थ, फणसासारख्या जड फळांचे सेवन या काळात टाळले जाते, कारण ते पचायला कठीण असते आणि शरीरावर ताण आणू शकते. श्रावण महिना साधारणतः व्रत, उपवास आणि सणांनी भरलेला असतो. काही दिवस उपवासाचे, काही दिवस सणांचे आणि काही दिवस साध्या आहाराचे असे हे संपूर्ण महिना संयमाची परीक्षा पाहणारा ठरतो. सणांच्या दिवशी गोडधोडाचे पदार्थ केले जात असले तरी त्यातही मर्यादा पाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण या काळात जास्त तेलकट, तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यास पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. शास्त्रानुसार श्रावण महिन्यात योग्य आहारपद्धती पाळल्यास माणसाला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि मानसिक समाधान प्राप्त होतं. पावसाळ्यात भूक वाढलेली जाणवते, पण प्रत्यक्षात पचनक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे दिसायला रुचकर वाटणारे पदार्थ शरीरासाठी घातक ठरू शकतात. याच काळात झोपही पूर्ण होत नाही, शरीर थकलेलं असतं आणि सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी यांसारख्या तक्रारी सहज डोकं वर काढतात. म्हणूनच या काळात आहाराबाबत अधिक सजग राहणं आवश्यक असतं. श्रावण महिन्यात तामसी आहार टाळावा, असं आयुर्वेदात सांगितलं आहे. तामसी आहारामध्ये कांदा, लसूण,
मांसाहार, मद्य यांचा समावेश होतो. हे पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात, पचन बिघडवतात आणि मनावरही नकारात्मक परिणाम करतात. या सवयी लोकांनी सहजपणे स्वीकाराव्यात म्हणून त्यांना धार्मिक नियमांचे स्वरूप देण्यात आले. कारण धर्माशी जोड दिल्यास माणूस नियम अधिक काटेकोरपणे पाळतो आणि त्यातून त्याचंच भलं होतं. श्रावण महिन्यात पालेभाज्या टाळण्याची परंपराही याच कारणातून आली आहे. पावसाळ्यात पालेभाज्यांवर सूक्ष्मजीवांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. हे जंतू डोळ्यांना दिसत नाहीत आणि कितीही धुतल्या तरी पूर्णपणे नष्ट होत नाहीत. त्यामुळे अशा भाज्या खाल्ल्यास पोटाचे विकार, जंतुसंसर्ग किंवा इतर आजार होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच श्रावणात पालेभाज्या खाणे टाळावे असा सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणे वांगीसारख्या काही भाज्याही या काळात वर्ज्य मानल्या जातात. कडधान्ये ही पौष्टिक असली तरी पचायला जड असतात. पावसाळ्यात पचनशक्ती कमी असल्यामुळे श्रावण महिन्यात कडधान्यांचे सेवन टाळणे अधिक योग्य ठरते. यामुळे पोट फुगणे, अपचन आणि अस्वस्थता टाळता येते. हा नियम ऐकायला कठीण वाटत असला तरी शरीराच्या दृष्टीने तो अत्यंत उपयुक्त आहे. मग असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो की श्रावण महिन्यात खायचं तरी काय? याचं उत्तरही आपल्या परंपरेत आधीपासूनच दिलेलं आहे. या काळात मोसमी फळांचा समावेश आहारात करावा. ही फळं हलकी, पचायला सोपी आणि पोषक घटकांनी भरलेली असतात. शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्व, खनिजे आणि ऊर्जा ही फळं सहज पुरवतात. याशिवाय गहू, तांदूळ, ज्वारी यांसारखी धान्ये, विविध फळभाज्या, घरच्या घरी तयार केलेले गोड पदार्थ, तसेच घी, दूध, तूप, ताक यांचा योग्य प्रमाणात समावेश केल्यास आहार संतुलित राहतो. हे पदार्थ पचनसंस्थेला त्रास देता शरीराला आवश्यक पोषण देतात. यामुळे पोटाचे विकार होत नाहीत, रोगप्रतिकारशक्ती टिकून राहते आणि एकूणच तब्येत चांगली राहते. अशा प्रकारे मित्रांनो, श्रावण महिन्यात पाळली जाणारी आहाराची पथ्यम ही केवळ धार्मिक बंधनं नसून ती आपल्या आरोग्याचं रक्षण करणारी शहाणपणाची परंपरा आहे. श्रद्धा, शास्त्र आणि आरोग्य यांचा सुंदर संगम म्हणजेच श्रावण महिना. योग्य आहार, संयमित जीवनशैली आणि सकारात्मक विचार यांच्या सहाय्याने हा पवित्र महिना आपल्या जीवनात आरोग्य, शांतता आणि समाधान घेऊन येतो.